अहो तर झालंय असं की काही दिवसांपूर्वी आपण तिळकुटची रेसिपी शेअर केली होती. आता तिळकुट बनून झाल्यावर ते खायचं कसं हे सांगायचंच राहून गेलं. तर स्वागत आहे तुमचं एपिसोड 21 मध्ये ऑफ जेवण गावाकडचं, जिथे आपण महाराष्ट्राचे काही हिडन रेसिपीज बनवून त्याला जगापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आता तिळकुट ही गोष्ट चटणीसारखी आपण तोंडी लेवलला खाऊ शकतो हे सर्वांनाच माहिती, पण त्याहून उत्तम आणि चवदार लागणारी गोष्ट म्हणजे तिळकुट घालून बनवलेली भाजी. आणि जर गवार असेल तर मग काय, एक भाकरी एक्स्ट्रा. तर बनवण्यासाठी सर्वात प्रथम तर गवारला उकळून घ्यायचं आणि तुम्हाला हवी तर तुम्ही ती तोडू शकता, पण मला अख्खी खायला आवडते. मग पुढे काय, लसूण आणि कांद्याची फोडणी आणि बटाट्यांशिवाय काय आपलं चालत नाही. ते शिजायला आले की गवार टाकून परतवून घ्यायचं आणि या भाजीला एकदा भातासोबत खाऊन बघा. तर भेटूया लवकरच अजून एक अशा ठासूर रेसिपी सोबत, पण तोपर्यंत हॅपी कुकिंग.